नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना, तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या मेच्या हप्त्याचे पैसे हे त्यांना 28 तारखेला वितरित करण्यात आलेले आहे। आणि यामध्ये भरपूर लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे, पण अशा काही लाभार्थी आहे त्यांना हे पैसे आलेले नाही। तर अशा लाभार्थ्यांचे भरपूर कमेंट्स आपल्याला आलेले आहे की आम्हाला हे पैसे का आले नाहीत, आम्हाला पैसे कधी येणार आहेत, आमचे जिल्ह्यात हे पैसे कधी वाटप होणार आहे। तर बघा हा जो वाटप आहे हा सगळ्या जिल्ह्यात झालेला आहे आणि यामध्ये काही कारणामुळे हे पैसे तुम्हाला आलेले नसतील। तर यामध्ये काय काय कारणे असू शकतात याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। तर बघा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या मेच्या हप्त्याचे जे वाटप आहे हे 28 तारखेपासून सुरू झालेले आहे आणि त्यानंतर भरपूर लाभार्थ्यांना हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे। पण असे काही लाभार्थी आहे त्यांना हे पैसे आलेले नाही। तर त्यांना हे पैसे का आलेले नाही, त्यांना हे पैसे नियमित मिळायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला त्यांना काय करायचे आहे तर बघा, तर त्यांना पैसे न येण्याचे काही मुख्य कारणे आहेत। तर त्यांना पैसे न येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसणे, किंवा दुसरे कारण म्हणजे त्यांचे बँकेचे सर्व्हर व्यवस्थित नसणे, किंवा काही तांत्रिक कारणामुळे हे पैसे त्यांना आलेले नसेल। तर ज्यांना हे पैसे आलेले नसतील अशा लाभार्थ्यांनी आता आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे आणि आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्याबद्दल चौकशी करायची आहे आणि आपल्याला हे पैसे का आलेले नाही याबद्दल त्यांना अधिकाऱ्यांना विचारणा करायची आहे। आणि त्याचबरोबर जर आपला हयातीचा दाखला व उत्पन्न दाखला जर आपण सबमिट केलेला नसेल तर तो हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तिथे सोबत नेऊन तो सबमिट सुद्धा करायचा आहे। आणि त्याचबरोबर जर तुमची डीबीटी लिंक नसेल तर तुमची डीबीटी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायची आहे आणि जर डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला ती डीबीटी लिंक ऍक्टिव्ह करून घ्यायची आहे। तर ही डीबीटी लिंक ऍक्टिव्ह कशी करायची याबद्दल आपण व्हिडिओ अगोदरच टाकलेला आहे, पण जर तुमचे भरपूर कमेंट्स येत असतील तर आपण परत एकदा डीबीटी लिंक ही मोबाईलच्या सहाय्याने कशी करायची याबद्दल व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। तर त्याचबरोबर हयातीचा दाखला सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे। तर हा हयातीचा दाखला सुद्धा तुम्ही आता तुमच्या मोबाईलने स्वतः काढू शकता। तर हा हयातीचा दाखला हा कशा पद्धतीने काढायचा याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच आलेला आहे। तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही आपला हयातीचा दाखला हे तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता। आणि त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्न सुद्धा काढायचे आहे आणि हे उत्पन्न, हयातीचा दाखला आणि डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे की नाही हे तुम्हाला योग्यरित्या चेक करायची आहे। आणि तहसील कार्यालयाला विचारणा करून तिथे काही जे डॉक्युमेंट्स लागत असतील, तुमचं आधार कार्ड वगैरे काही लागत असतील तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे जाऊन सबमिट करायचे आहे। यानंतर तुम्हाला हे पैसे नियमित येणार आहे। तर काही कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नसतील तर कधी काय होते की काही महिन्यात तांत्रिक कारणामुळे हे पैसे तुम्हाला आले नसेल तर ते पैसे पुढच्या महिन्यात तुम्हाला येऊ शकतात। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।